भिवंडी तालुका के काल्हेर गांव आशा हॉस्पिटल के पास राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स के पहले माले पर सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मारियादीद के 90वें शाखे का भव्य उद्घाटन आज दिनांक 5 जनवरी 2026 को सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मारियादीद के संस्थापक व सहकार महर्षि तथा शिवसेना नेते सन्मान्य श्री विश्वासजी थले के प्रमुख उपस्थिति में ज्येष्ठ शिवसैनिक श्री कृष्णकांत जी कोंडलेकर के करकमलों द्वारा रिबन काट कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर प्रमाणित लेखा परीक्षक के श्री नितिन पाटिल, काल्हेर सरपंच अश्लेषा तरे, कोपर सरपंच हेमंत घरत, सखी पत संस्था के अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला सुधाकर महात्रे, शिवनेरी पत संस्था के संस्थापक कमलाकर तांगड़ी, राजमाता पत संस्था के अध्यक्षा चैताली पाटिल, एकवीरा पत संस्था के अध्यक्ष पीके महात्रे, भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक दीपक कृष्णा पाटिल, सखी पत संस्था के माजी अध्यक्षा रंजना श्रीधर पाटिल, आधार पत संस्था के माजी अध्यक्ष चंद्रकांत शांताराम महात्रे, राजमाता पत संस्था के माजी अध्यक्षा नंदिनी भोईर, माजी सरपंच काल्हेर मंगेश माली, काल्हेर गांव के समाज सेवक नितिन माली, आधार पत संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास चौधरी, ठेवीदार भादवाड़ के रोहिदास गुलवी, सर व्यवस्थापक जीपी पार्सिक बैंक के भरत माली, व्यवस्थापक सखी महिला पत संस्था के नितेश महात्रे, काल्हेर गांव के समाज सेवक पंकज तरे, श्रीधर मुकादम गुरुजी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवनेरी पत संस्था के शिवाजी पाटिल, शाखा प्रमुख दिवे दादाराम शांताराम पाटिल, समाज सेवक विक्रम डोई कोड़े, माजी सरपंच गुंदौली उत्तम महात्रे, गुरु कृपा हॉस्पिटल के डॉक्टर कृतिका पाटिल, लायंस क्लब भिवंडी अध्यक्षा जयश्री प्रमोद पाटिल, उप विभाग के प्रमुख रोहिदास महात्रे, मनोज बाबरे, एडवोकेट वैभव अंकुश पाटिल, सह्याद्री पत संस्था के उपाध्यक्ष डॉक्टर अरुण काशीनाथ पाटिल, संचालक देवराज किशन महात्रे, डॉक्टर प्रमोद मारुति पाटिल, स्नेहा सुरेश कार्यकर, सुदाम नामा भोईर, संचालिका सुरेखा सोनबा जाधव, संचालक चक्रधारी मगन पाटिल, मोहन लक्ष्मण गायकवाड़, मुख्य कार्यकारी अधिकारी एडवोकेट संजय यशवंत पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सह्याद्री पत संस्था के सर्व संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधि, महिला व पुरुष उपस्थित थे। काल्हेर शाखेच्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी जमलेल्या सर्व सह्याद्री परिवारातील सदस्य, ठेवीदार, कर्जदार तसेच सर्व पतसंस्थांचे आणि सहकारी संस्थांचे, बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी या ठिकाणी जमले। सर्वांचं मी सह्याद्री परिवारातर्फे, सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आणि काल्हेर शाखेतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे। सह्याद्री पतसंस्थेच्या गेल्या 32 वर्षांमध्ये जी यशस्वी वाटचाल सह्याद्रीने केलेली आहे आणि भिवंडीतील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या या पतसंस्थेच्या यशामध्ये, प्रगतीमध्ये, संपूर्ण वाटचालीमध्ये तुम्हा सर्वांचं योगदान, तुम्हा सर्वांचा हातभार, सहकार्य आणि जे पाठबळ मिळालेलं आहे त्यामुळे सह्याद्री हे यश संपादन करू शकलेले आहे। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत। सह्याद्रीच्या 9व्या शाखेचे 9 शाखा आपण आज इथे लोकसेवेसाठी अर्पण करीत आहोत। मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्व ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, संचालक मंडळाच्या वतीने मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आदरणीय ते सल्लागार, मार्गदर्शक श्री कृष्णकांतजी कोंडलेकर यांच्या शुभ हस्ते आज या 9व्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि काही दिवसातच
10व्या शाखेचं देखील उद्घाटन प्रस्तावित आहे। त्याही वेळेला आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। मी सह्याद्री पतसंस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं सन्माननीय खळे साहेबांना विनंती करतो की दादांचा त्यांनी या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। सह्याद्रीच्या स्थापनेपासून सह्याद्रीचे शहर शिवनेरी पतसंस्थेचे मल्टी स्टेज विद्यमान अध्यक्षा सन्माननीय मोठ्या ठेवीदार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भोईर पुढे आल्या त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय रोहिदास पाटील शकत नाही, कृपया आपण पुढे यावं। आपला घरचाच कार्यक्रम समजून आपण स्वतःच पुढाकार घेऊन पुढे। सह्याद्री पतपेढीचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विश्वास खळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी असे अनेक जण आहेत की त्यांनी सुरुवातीपासूनच बरोबरीने काम केलंय आणि आज सुद्धा अनेक सहकारी हे सुरुवातीपासून तर आज तागायत त्यांच्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून सह्याद्री पतपेढी भिवंडी तालुक्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी तिचा कारभार आपल्याला कसा पोहोचवता येईल याच्यासाठी रात्रंदिवस खटपट करत आहे। प्रत्येकजण अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या काही आपण शाखा उघडल्या त्या सर्व शाखा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत। थोडक्यात का होईना संत गतीने जरी शाखा उघडल्या जात असल्या तरी देखील विचार करून प्रस्थापित होऊन वेगवेगळ्या ठिकाणी या शाखांचं उद्घाटन आपण प्रत्येकजण त्या वेळेला हजर राहून करत आहोत। प्रगती चांगल्यापैकी आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण सह्याद्री शाखेच्या बरोबर सगळेजण जोडलेले आहोत। आज अनेक पतसंस्था निर्माण होतात आणि काही वर्षांनी त्या लुप्त होत असतात, परंतु सह्याद्री पतसंस्थेला जी काही प्रगती अर्थात प्रगतीमध्ये एका कोणाचा हात नसून जे सर्व सहकारी असतात, डायरेक्टर बोर्डावर असतील किंवा बँक चालवणाऱ्यापैकी असतील पतपेढी, या सर्वांचं प्रामाणिकपणा आणि सहकार्य आणि रात्रंदिवस त्याचा विचार हा आपण सातत्याने सगळेजण करत असल्यामुळेच ही प्रगती आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास खळे, मी त्यांना नेहमीच सांगितलं की आपल्या नावाप्रमाणे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ही आपली जबाबदारी आहे, कारण लोक आपल्याकडे पाहतात त्याचप्रमाणे इतर डायरेक्टरकडे पाहतात आणि जी काही पैशाची ठेव किंवा पैशाची उलाढाल जी आहे ही ती त्या उद्देशाने करत असतात आणि तो जो विश्वास आहे हाच विश्वास सह्याद्री पतपेढीला प्रगतीपथावर नेत आहे आणि याच्या पुढे सुद्धा तो नेत राहील। आपला विश्वास हा अत्यंत प्रामाणिकपणे आपण सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, जपलेला आहे आणि तो जपण्याचा रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे, कारण एवढा मोठा डोलारा
त्याच्यावर काम करणारे कर्मचारी, त्याच्याशी संबंधित असलेले ठेवीदार, तिथं पैसे गुंतवणारे, जमा करणारे लहान लहान छोटे गुंतवणूकदार यांचा एकंदरीत आपल्यावर भरोसा आहे. आणि तो भरोसा कुठेही इकडे तिकडे असा डळमळीत होता कामा नये. डळमळीत जर होण्याचा प्रयत्न झाला की ती संस्था लयाला जायला सुरुवात होते. म्हणून कुठेही सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते सर्वजण आपण महत्त्वाची बाब म्हणजे करत आहात. आणि ही करत आहात हीच आपल्याला नेहमी प्रगतीची पाऊलवाट असेल, वाट असेल, सर्व काही आहे. परंतु त्याच्याशी आपण सर्वजण आपण प्रामाणिकपणे काम करताय आणि आपण त्याला चांगला मार्क दिलेले आहेत सर्वांनी. आणि म्हणूनच आज या 9व्या पतपेढीच्या उद्घाटनाचं सोहळा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे पाडलेला आहे. आणि आपण सर्वजण त्याला साक्षीदार आहोत. आपण सर्वांना विनंती करतोय की या संस्थेच्या प्रगतीसाठी आपल्याला जिथे जिथे काही जे काही करता येण्यासारखं असेल ते करण्याचा प्रयत्न करावा. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना यांना आपण शुभाशीर्वाद द्यावेत अशा स्वरूपाची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. पाटील साहेब बाहेर असेल वसुलीसाठी वडगाव. नाही परत एकदा तुम्हाला आता तुमचा किमान 5 वर्षापूर्वी त्यांचा आग्रह होता की कल्याणला आपण शाखा नाही करता आली त्याच्यामध्ये एक्सटेन्शन कॉन्ट्रॅक्ट तरी असावं. पण त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. आज होते पण आज अंगणवाडी साहेब नाही. आयुष्याच्या चढउतारामध्ये अशाच काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. गेल्या 33 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक माणसांचे चेहरे बघायला मिळाले, अनेक माणसांचे चेहरे वाचायला मिळाले. आणि त्याच्यातनं भलाबुरा जो काही बोध घ्यायचा तो बोधही घ्यायला मिळाला. पतसंस्था हे असं एक माध्यम आहे की शटर उघडला की पैसे यायला सुरुवात होते. आणि जगाच्या पाठीवर पैशाचा मोह नाही असा एकही माणूस सापडणार नाही. तरी पण त्यातल्या त्यात ही माणसं आम्ही घडवण्याचा जो प्रयत्न करतो की जे पैशाच्या मोहापासून लांब राहतात, जे पैशाच्या मोहाला बळी पडतील ते या प्रवाहात टिकणार नाही. आणि तसे जर प्रकार घडले तर तुमच्या विश्वासाला तडा जाईल, तुमच्या मनातल्या विश्वासाला तडा जाईल आणि उभ्या असलेल्या विश्वासाला पण तडा जाईल. म्हणून सगळ्यांनी संयमाने, दिवस येतात दिवस जातात. एक काळ असा होता ही संस्था चालू करण्यासाठी प्रिंटिंगला पैसे नव्हते. आता बघा म्हणजे आज करोडो रुपयाचं लोन कोण घेते आणि योगदान कोणाचं आहे. प्रिंटिंगला पैसे नव्हते तर वळचे रामू भोईर माझा मित्र आहे, त्याला मी सांगितलं की आम्हाला हे प्रिंटिंग करून दे पण पैसे तुला नंतर मिळतील, पैसे 100% मिळतील. त्याने दिवसाची प्रिंटिंग करून दिली, संस्था चालू झाली, त्याचे पैसे परत केले. पण आज संस्थेची प्रिंटिंग ही लाखो रुपयामध्ये होते पण त्याच्यात रामू भोईरचा काही रोलच नाही. त्याने कधी ते मागितलंच नाही. किंवा त्याने एखादं काम त्याला दिलं तर छपाईचे पैसे पण तो मागायला येत नाही, ते कुठेतरी नेऊन द्यायला लागतात. म्हणजे संस्थेच्या वाटचालीमध्ये, संस्थेच्या भरभराटीमध्ये अत्यंत छोट्या छोट्या लोकांचा सुद्धा सहभाग असतो पण तो मोलाचा असतो. मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या वर्षी मी शेषाबाई दत्तू टिंगरे नावाची एक महिला होती की जी भाजीपाला विकायची. पण तिचं गणित एवढं परफेक्ट होतं की 365 दिवस ती 20 रुपये भरायची. 20 रुपये 365 दिवस ती भरायची. म्हणून तिचा मी सत्कार केला की या महिलेचा म्हणजे एकही दिवस खाडा होत नाही. म्हणजे ती जी बचत करते त्या बचतीला तरी म्हणजे किती महत्व दिलं असेल. आणि आमच्या जवळची काही माणसं ज्यांना आम्ही खूप श्रीमंत समजतो
त्यांचे हप्ते थकतात. हप्ते थकल्यानंतर ते आम्हाला उत्तर, साहेब 1 का 2 हप्ते ना लगेच भरून टाकतो, भरून होत नाही. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना 1-1 करोड रुपये दिले ते सांगतात साहेब बंगल्यामध्ये सगळे पैसे गेले. पूर्वी साधं घर होतं, आमची पोरं जाऊन घराच्या बाहेर बसायची, तरी आता बंगल्याच्या बाहेर आम्ही बसलो की दिसत पण नाही. ह्या अशा माणसांच्या वसुलीला तोंड द्यावं लागते. आणि ही वसुली करताना दिघे साहेबांनी उद्घाटनाच्या पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, कर्ज देताना आईच्या मायेने द्या आणि वसूल करताना बापाच्या धाकाने वसूल करा. आज आईच्या माईला काही किंमत राहिली का नाही ते मला काही वाटत नाही, पण बापाचं धाक वापरावं लागतं. आम्ही डोळ्यासमोर गोपीनाथ पाटलांचं नेतृत्व आणि त्यांची संस्था, त्या वाटचालीकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यांच्यामध्ये जेवढा म्हणजे कणखरपणा, तेवढा कणखरपणा अजूनही आमच्यामध्ये आलेला नाही. कारण माणसं रोजची तीच आहेत, जवळची आहेत, दिसणारे आहेत. नाही, थोडेसे भावनेचा प्रश्न येतो, परंतु भावना आणि कर्तव्य या दोघांचा विचार केला तर संस्था चालवताना भावना आपण वापरली पाहिजे आणि वसूल करताना कर्तव्य वापरलं पाहिजे, तरच ती दोन्ही चाकं व्यवस्थित चालतील. मी काल एका सावित्रीबाई फुले महिला हॉलचं महिला सभागृहाचं उद्घाटन करायला गेलो होतो. सखीच्या आमच्या संचालकांना मी सांगितले तुम्ही या, तिथं काहीतरी 23 का 25 बचत गट येणार होते. आता इथं आपले 5-7 माणसं होती, तिथं 500-600 माणसं होते. म्हणजे अशा माणसांच्या वेळी तुम्ही लोक विचार पेराल, तो विचार लवकर होईल. आणि मग मी तिथं सांगितलं सखी संस्था कशी आहे, काय काय जमते, कारण बचत गटांना त्याची गरज आहे. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला कधीही समजा वाटलं तर तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तिथे येऊ. किंवा तुम्हाला वाटलं तर म्हणजे इथं तुम्हाला जवळ बघायचं असेल पर्याला सह्याद्रीची शाखा आहे, बाबुगावला याला सखीची शाखा आहे, इथं जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण बघतो अनेक माणसं असे आहेत की ज्यांचे लाखो रुपये आमच्याकडे आहेत, पण ते कधी बघायलाच येत नाहीत, वार्षिक मिटिंगला पण येत नाहीत. म्हणून मी माझ्या डोक्यातल्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना, म्हणजे कधी चांगल्या कर्जदारांचा सन्मान, चांगल्या ठेवीदारांचा सन्मान. गेल्या वर्षी आम्ही तो हे केला, तर जे चांगले कर्जदार होते ज्यांची आम्ही वाहवा करावी, ज्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, त्यांना कर्जदार हा शब्द खटकला. साहेब कर्जदार म्हणजे बरोबर नाही वाटत. त्यांना बोला अरे टाटा बिर्लावर कर्ज नाही का, टाटा बिर्ला सगळं कर्ज काढूनच करतात, पैसे सगळे पब्लिक वापरतात. तर कर्ज घेण्यासाठी कोणी लाजू नये, कर्ज घेतलं पाहिजे. फक्त घेतल्यानंतर मी घेतलेलं कर्ज मी कसं व्यवस्थित फेडीन याचं नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचं जर नियोजन नसलं तर आता तर मोठी भयंकर परिस्थिती आहे. तुमचा आधार कार्ड आहे ना आणि पॅन कार्ड, याच्यावर सगळा तुमचा डेटा गेलेला आहे. अनेक चांगली माणसं माझ्याकडे येतात आणि तो त्यांचा डेटा टाकला ना आपण सिबिलचा, ती बसत नाही त्याच्यामध्ये. म्हणून याच्या पुढे प्रत्येकाला कर्ज घेतल्यानंतर ते व्यवस्थित फेडलं पाहिजे. सहकार हा फक्त चाखाचा असतो, जिभेवर ठेवून, गिळाचा नसतो. ज्यांनी गिळण्याचा प्रयत्न केला त्यांची पोटं फाटली, जे चाखून खातात ते व्यवस्थित चालल्यात. म्हणून सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून हा सहकार आपण चालवला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा सहकार म्हणजे एक ऊब आहे त्यांच्यासाठी. आज इथं पार्सिंग बँकेचे भरतमाळी साहेब बसले, त्यांच्याकडे करोड रुपये लोन मिळेल, पण करोड रुपये लोन देताना त्यांची जी काही कागदपत्र आहेत ते आपण पूर्ण करू शकत नाही, अनेक अडचणी आहेत. मग अशा माणसाला किंवा अशा वर्गाला त्या पतसंस्था कर्ज देतात आणि पतसंस्थांच्या माध्यमातून अशी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शेकडो हजारो माणसं इथून गेले असतील की ज्यांना आपण उभा करण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला. ज्यांचे म्हणजे वृत्ती चांगली होती, कृती चांगली होती ते पुढे गेले, ज्यांची चांगली नव्हती ते बाजूला गेले. 33 वर्षामध्ये सह्याद्रीचा कर्ज देताना एकही माणूस असा नसायलाच पाहिजे ज्याच्याकडनं आम्ही कर्ज देताना पैसे घेतलेले आहे. आम्ही कटाक्षाने टाळलं
याचं कारण सह्याद्रीची जी निर्मिती झाली तर माझ्याकडनं एका बँकेच्या ऑफिसरने 5,000 रुपये मला कर्ज देताना 1,000 रुपये लाच खाल्लेली होती. ती लाच माझ्या डोक्यात राहिली आणि मी ठरवलं की आपण सुद्धा अशी व्यवस्था निर्माण करायची, पण लोकांच्याकडनं 1 रुपया घ्यायचा नाही. 33 वर्षापर्यंत ते व्यवस्थित चाललेलं आहे, पुढेही चालू अशी भावना व्यक्त करतो आणि मी आजच्या दिवशी या ठिकाणी थांबतो. वृक्ष अधिक वाढावा, त्याची जोपासना व्हावी आणि सर्वांनी एकमेकांशी